नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. पुणे-सोलापूर महामार्गावर यवत परिसरात 3 कारचा भीषण अपघात, 2 ठार 5 जखमी. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत तालुका दौंडच्या हद्दीत दुभाजक ओलांडून एका कारने 2 आलिशान गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी यवत परिसरातील हॉटेल शेरूच्या समोर सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत अशोक विश्वनाथराव थोरबोले वय 57 वर्षे राहणार उरुळी कांचन तालुका हवेली व गणेश धनंजय दोरगे वय 28 वर्षे राहणार यवत रावबाचीवाडी तालुका दौंड असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत, तर 5 जण जखमी झाले आहे. याबाबत ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले वय 49 वर्षे राहणार उरुळी कांचन तालुका हवेली यांनी यवत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राकेश मारुती भोसले राहणार बोरीभडक तालुका दौंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर थोरबोले हे त्यांच्या जवळ असलेल्या 4 चाकी गाडीतून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावरून राकेश भोसले हा सोलापूरच्या बाजूने पुण्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी त्याचे त्यांच्या लाल रंगाच्या गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याची गाडी थेट दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या 2 4-चाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक थोरबोले व गणेश दोरगे यांना जोरदार मार लागला होता. त्यांना तात्काळ नागरिकांच्या मदतीने यवत व उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी ज्ञानेश्वर थोरबोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राकेश भोसले याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद भोसले करीत आहेत. प्रतिनिधी तुषार लवेसोबत ठळक घडामोड.